सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण पाहिले की भीष्म पितामहांनी स्वतःला श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले आणि त्याचबरोबर युधिष्ठिराला देखील तोच सल्ला भीष्म करताना आपल्याला दिसतात. शेवटी भीष्म पितामह श्रीकृष्णांना म्हणाले की आपण जगात माझी प्रतिष्ठा वाढवली, माझा केवढा सन्मान केला, आपण माझी प्रतिज्ञा खरी करण्यासाठी आपण आपली प्रतिज्ञा सोडून दिली. न धरी शस्त्र करी मी, अशी प्रतिज्ञा श्रीकृष्णांनी महाभारताच्या युद्धात केली होती. परंतु भीष्म म्हणाले की मी गंगापुत्र आहे, मी असा लढेन की श्रीकृष्णांना अस्त्रशस्त्र धारणच करावे लागतील आणि त्यांना मी शस्त्र धरायलाच लावेन. भीष्मांच्या बाणांनी महाभारताच्या युद्धात अर्जुन बेशुद्ध झाला, तरी भीष्म बाणाचा वर्षाव करतच राहिले. कृष्णाला असे वाटले की असाच जर बाणांचा वर्षाव चालू राहिला तर माझा अर्जुन मरून जाईल व महा अनर्थ घडेल, म्हणून माझी प्रतिज्ञा मोडली तरी चालेल. आणि श्रीकृष्णांनी रथावरून खाली उडी मारली. सिंहासारखी गर्जना करून रथाचे चाक हातात घेऊन ते भीष्मांवर धावून गेले. भीष्मांनी त्याच वेळी रथावरून खाली उतरून श्रीकृष्णांना नमस्कार केला व त्यांचा जय जयकार केला. भीष्म पितामह म्हणतात की मी आणि कृष्ण, आमची दोघांची ही प्रतिज्ञा पूर्ण झाली. त्यावेळी श्रीकृष्णांची दोन रूपं मी पाहिली. एक, कृष्ण रथावर सारथ्य करत होते आणि दुसरे हातात चाक घेऊन माझ्यावर धावून येत होते. अर्जुन मूर्छित झाल्यामुळे अश्व रथ खड्ड्यात नेऊन टाकतील म्हणून भगवंत एका रूपाने रथ देखील सांभाळत होते, परंतु त्यावेळी त्यांनी कुठलेही शस्त्र धारण केलेले नव्हते. अशी घटना महाभारताच्या युद्धामध्ये घडली होती. भागवताच्या शिकवणीनुसार अर्जुन हा जीवात्मा समजावा. मन आवेशयुक्त झाले म्हणजे अतिसंकल्प विकल्प करत असते. मनच संकल्प विकल्प रूपी बाणांचा वर्षाव करत असते. त्यामुळे जीवरूपी अर्जुन हा सतत घायाळ होत असतो. ईश्वर जेव्हा मनाला मारू लागतो तेव्हाच मन वश होते. भगवंत सुदर्शन चक्राने जेव्हा मनाला मारण्यास धावतात तेव्हा कुठे ते शांत होते. जीवात्मा जेव्हा परमेश्वराला शरण जातो तेव्हा देवच मनाला शांत करत असतो. मन संकल्प विकल्प करण्याचे सोडून देईल तेव्हाच तो आत्मरूपामध्ये तदाकार होऊ शकतो. त्यानंतर भीष्मांनी उत्तरायणामध्ये आपला देह ठेवला. भीष्माचार्य हे भगवत स्वरूपात तदाकार झाले. उत्तरायणामध्ये होणारा मृत्यू याचा अर्थ असा आहे की ज्ञानाच्या किंवा भक्तीच्या उत्तरावस्थेत परिपक्व दिशेत झालेला मृत्यू होय. कित्येक पापी लोक उत्तरायणात मरतात पण त्यांना सद्गती मिळत नाही आणि कित्येक योगीजन दक्षिणायनात मरतात परंतु त्यांना दुर्गती कधीच मिळत नाही. दक्षिण दिशेला यमपुरी आहे, नरकलोक आहे. नरकलोकाचा अर्थ अंधकार. ज्यांना भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान नाही, ज्यांना भगवंताच्या स्वरूपाचा साक्षात्कार झालेला नाही, असे लोक ज्या स्थितीत मरण पावतात त्या स्थितीला दक्षिणायन असे म्हणतात. पुढे भागवतामध्ये अशी एक शिकवण दिलेली आहे की मरण कसं असावं किंवा जीवन कसं असावं. जब तुम आए जगत में तो वह हसा तुम रोए, ऐसी करनी कर चलो तुम हसो जग रोए. मानवी जीवनाची अंतिम परीक्षा ही मृत्यूच होय. ज्याचे जीवन सुंदर त्याचे मरणही सुंदरच असते. ज्याचे मरण अशांत रीतीने होते त्याचे जीवनही व्यर्थ गेले असे समजावे. ज्याला वेळेची किंमत असते, जो क्षणाक्षणाला आपल्यात सुधारणा करत असतो, त्याचे मरण निश्चितच मंगलमय होते. गेलेली संपत्ती पुन्हा मिळवता येते पण गेलेला क्षण मात्र पुन्हा मिळवता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा सदुपयोग जो करतो त्याचाच मृत्यू मंगलमय होतो. कणाकणांचा तसेच क्षणाक्षणाचा सदुपयोग करा. एकही कण वा क्षण वाया घालवू नका. जो कणांचा आणि क्षणांचा दुरुपयोग करतो तो दरिद्री बनतो व वेळ व्यर्थ खर्च करणारा आपले जीवन बिघडवून घेतो. म्हणून प्रतिदिन प्रत्येकाने संयम वाढवावा. भीष्म आजीवन संयमी होते. संयम वाढवून सतत भगवंताचे स्मरण करणाऱ्याचे मरण हे निश्चितच चांगले होते. जीवनाचा अंतकाळ हा मोठा कठीण असतो, ज्यावेळी भगवंताचे स्मरण होणे सोपे नसते. सर्व जीवन ज्याच्या ध्यासात गेले आहे तेच अंतकाळी आठवत असते असे नाही.
ईश्वर त्या वेळेपर्यंत कृपा करीत नसतो की जोवर मनुष्य स्वतः देखील काही प्रयत्न करत नसतो. सर्व जीवन जरी भगवंताच्या स्मरणात गेले व अंतकाळी जरी त्याचा विसर पडला तरी देवच त्याला स्मरण करून देतो, कारण सत्कर्म कधीही व्यर्थ जात नाही. भीष्म पितामहांचा मृत्यू मंगलमय करण्यासाठी स्वतः द्वारकाधीश तेथे आले होते, कारण भीष्मांनी आपल्या ज्ञानावर विश्वास न ठेवता ते श्रीकृष्णाला शरण गेले होते. अशा प्रकारे भीष्मांचा अंत झाला. त्यानंतर धर्मराज राजसिंहासनावर बसले. हस्तिनापूरचे त्यांच्या राज्यामध्ये सगळीकडे समृद्धी होती. त्या राज्यात कधी दुष्काळ पडला नाही, अनावृष्टी अतिवृष्टी झाली नाही. धर्मराजाच्या राज्यात कोणी उपाशी नव्हते, कोणी आजारी नव्हते. सर्वजण धर्माच्या मर्यादा पाळणारे होते, कारण धर्माच्या मर्यादा पाळणारा हा कधीही दुःखी व आजारी नसतो. अनेक जन्मांच्या भोगवासना मनात कायम असतात, त्यांचा समूळ नाश तर होऊ शकत नाही, पण विवेकाने उपभोग घेतला तर अंतकाळापर्यंत इंद्रिय स्वस्थ राहतात. धर्माच्या मर्यादेत राहून जर अर्थ व काम यांचा उपभोग घेतला तर तो दुःखी होणार नाही. संयम व सदाचार वाढले नाही तर धनसंपत्ती देखील आनंद देऊ शकत नाही. हा फार मोठा विचार भागवतामधली शिकवण अखिल मानव जातीला या ग्रंथामधून व्यासांनी दिलेले आपणास आढळते. पाहूया उद्याच्या भागामध्ये धर्मराजाची कथा.